समोर तुम्ही हिंदकेसरी वादल बघताय आणि आता शर्यतीसाठी सज्ज आहे. शर्यत देखील जमलेली आहे. समोर तुम्ही बघत आहात बटन 50-50. आता जोडी आपली तयार आहे. या बाजूला पण वरदान बघतोय आणि या बाजूला महबूब. तुम्ही समोरच बघत आहात राहुलभाई पाटील यांचा बाजी 1001. समोरच बघा तुम्ही पिंटू शेट यांचा शार्दूल बघताय आणि त्याच्याच बाजूला वजीर घरचा साज. बघा मी मगाशीच बोललो गट पास केलेलं आहे. बैलाच्या पाठीवर बघा गटपासचं निशाण आहे. चला त्या दादांशी बोलूया. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहोत खिडकाली येथे मोठ्या अशा बिंजोडच्या शर्यती होणार आहेत. चला मग तिथे जाऊन बघूया कोणते कोणते नंदी आलेले आहेत ते. नक्कीच फुल धमाल व्हिडिओ असणार आहे, कारण की आपण प्रत्येक नंदी जेवढे आपल्या शक्य होतील तेवढे या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करतो आणि नवीन नवीन माहिती तुम्हाला द्यायचा एक आपला प्रयत्न असते. सो चला मग आता आपण डायरेक्ट अड्ड्यावर जाऊन माहिती घेऊया. तर आता आपण सुट्टीवर आलेलो आहोत आणि दुपारची वेळ आहे म्हणून पब्लिक थोडी कमी आहे. आता बघूया तर सुट्टीवर कोणते कोणते बैल आहेत ते. नमस्कार भाऊ. नमस्कार. नाव काय आपला? लोकेश. कुठून आहेत? खिडकालीचेच. आणि या नंदीचं नाव काय? टायगर. कधी घेतला टायगर? यो झालं त्याला 5-6 महिने झाले. 5-6 महिने झाले. काय आवडलं होतं टायगर मध्ये? नाही, आदत आहे त्याच्यामुळे घेतलाय पलवाला. अच्छा, म्हणजे 0 पासून तुम्ही काहीतरी सुरुवात करताय. नक्की येणाऱ्या टायमात तुमचा मोठा नाव पहिलीच आहे. चला मग आज नक्कीच विजय व्हाल. टायगर तुमचं मोठा असं नाव करेल. चला बेस्ट ऑफ लक करतो. बघा तुम्ही कुटारीचा सोन्या बघताय. सुंदर असं रूपाचा सोन्या बघा. आताशी त्याला मैदान देखील दाखवून आणलेलं आहे आणि थोड्याच वेळात आपल्या शर्यत देखील बघायला भेटणार आहे. विमानची एंट्री देखील झालेली आहे. समोर तुम्ही बघत आहात बटन 50-50. आपण पहिल्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये घेत आहोत, कारण की भरपूर गॅप झाला. आपण एखादा महिना झालो, घरात एक कार्यक्रम होता तर आपण अड्ड्यावर येत नव्हतो. आणि आज फायनली आपण बटन 50-50 आपल्या चॅनलवर आपण दाखवतोय. बघा कसं असं शांत असं वाटणारा बटन 50-50. जसा बावऱ्या झाला, मानक्या झाला आणि त्यांच्यात पावलांवर ठेवून आता बटन देखील मोठं असं नाव करणार आहे. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार भाऊ. नमस्कार. आपलं नाव काय? भावेश भोईर. आणि आज कोणते कोणते बैल आपले घेऊन आलेत? तुफान आणि गुरु. हा तुफान आहे का? आणि हा गुरु. आणि आज ही जोडी पळणार आहे का? ही जोडी बोलणार. शर्यत जमले का? नाही, चालू आहे जमवायचं. नाव देणार आहेत आता? नाही, बघू, ट्राय करू, नंतर नाव देऊ. आणि या वर्षीच्या सीझनला किती गुलालाचा मानकरी झालेत आपण? आज पहिलेच गाडी आणलेली. पहिल्यांदा आणले? याच्या आधी नव्हती पळाली? नाही, आता दुसरी घरची ती घरी. आणि आपण बघतो नेहमीच कोणी बैल घेऊन आला त्याच्या मागे 1-2 जण असतात, तर तुमच्या मागे एवढी जण आहेत, त्याच्याबद्दल काय सांग? अजून तिकडे पण आहेत. तिकडून आहेत का? काय बोलायला मित्र परिवाराबद्दल? एवढं प्रेम आहे बैलांवर. चांगला असं सपोर्ट करतात. प्रत्येक वेळी शर्तीला असतात मुलं आणि असाच पाठिंबा असतो मुलांचा. असाच पाठिंबा राहू द्या. तर नक्कीच आज तुम्ही नक्की गुलालाचे मानकरी व्हाल आणि मोठी अशी आपण मुलाखत देखील घेऊ. चला मी शुभेच्छा करतो तुम्हाला. समोरच तुम्ही बघत आहात धामणगाव कशेली इथला ओम्या आणि दोन्ही साईड पब्लिकने पळतोय. नक्की सुंदर असा नंदी आहे आणि फिटनेस देखील बघा अशी सुंदर अशी फिटनेस आहे. आणि शर्यत देखील जमलेली आहे. आपण शर्यत देखील बघणार आहोत. आपण गाडी पडली नाही अजूनपर्यंत रेकॉर्ड आहे, एक पण गाडी नाही पडली. म्हणजे पडली नाही. बिंजोडमध्ये सतत गुलाल घेत आहे. तुम्ही समोरच बघत आहात कशिवलीचा बंट्या आणि बघा सुंदर असा बैल आहे आणि त्याच्यात त्या पाठीवर गटपातचं देखील निशाण आहे. नक्कीच बैलाने आता गटपात देखील केलेला असेल. थोड्या तुला आपण माहिती देखील घेऊ. बघा मी मगाशीच बोललो गट पास केलेलं आहे. बैलाच्या पाठीवर बघा गटपातचं निशाण आहे. चला त्या दादांशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? आणि आपल्या बैलाबद्दल मला जरा माहिती द्या. बैलाचं नाव काय आणि कुठून आहेत? बंट्या, कशिवली भेंडीचा बंट्या. आणि बैलाच्या पाठीवर जो निशाण आहे गटपासचा, तो आपण कुठे गटपास केलेला? 3 फायनल झाल्यावर आता
आताच का? तिथे म्हणजे कितवा नंबर आलता आपला? एक 2 1 आलता ना, 1 5 आलता. 5 आला. मग घरात आनंद वगैरे कसा आहे आता? खूप आनंद आहे. आनंद. आणि आज शर्यत वगैरे जमले का? हो जमले. आणि आज आपला हा फेर आहे ना. चला मी बेस्ट ऑफ लक करतो तुम्हाला शर्यतीसाठी. सुंदर असं बैल आहे. समोरच बघा तुम्ही पिंटू शेट यांचा शार्दूल बघताय आणि त्याच्याच बाजूला वजीर घरचा साज. खूप कमी अशा आपण गाड्या बघतो ज्यांचा घरचा साज एकत्र पलते. इथे फक्त शार्दूल आणि वजीर बिंजोडमध्ये खूप नाव अशी असलेली जोडी. समोर तुम्ही देवरुंगचा लक्ष बघताय 7721. चला आता दादांशी संवाद साधू आणि बैलाबद्दल आपण थोडीफार माहिती देखील घेऊया की बिंजोडमध्ये आणि घाटावर वगैरे बैलाची काय कामगिरी. समोरच बघत आहात जुएलीचा बलमा. बघा कसा सुंदर असं बैल आहे आणि एका नजरेने आपल्याकडे देखील बघतं की नक्की कोण आलाय जवळ. कारण की अनोळखी माणूस वगैरे जवळ आला तर नक्कीच बैल बघत राहतं कोण आलाय नक्की जवळ ते. आणि थोड्याच वेळेला शर्यत देखील जमणार आहे. बघा शांत पद्धतीने उभा आहे. जमले का? तर दादा कोणाशी शर्यत जमले आपली? राजा पवार. आणि आज आपला पेहरा कोण असणार आहे? श्यामा चिराट पडतो. चिराट पडायचं श्यामा का? चला मी दादा तुम्हाला बेस्ट ऑफ लक करतो शर्यतीसाठी. तुम्ही समोरच बघत आहात राहुलभाई पाटील यांचा बाजी 1001. आणि आज गुलाल देखील घेतलेला आहे बाजीने. शर्यत थोडी लवकरच झालेली तरी पण 2 वाजेपर्यंत झालेली म्हणून ते आपल्याला शूट वगैरे नाही करता आली. पण बाजी बघा कशा पद्धतीने बघता आणि मस्ती बघा किती अंगात आहे. त्याच्या शिंगांमध्ये त्याने ती दोरी अटकून ठेवलेली आहे आणि तर लांबूनच आपल्या खून होते देखील. नक्कीच येणाऱ्या काळात मथुर नंतर बाजी खूप नाव असा करणार आहे कारण की गुलालाचं मानकरी होत आहे बऱ्याच अड्ड्यांमध्ये. आपण समोरच तुम्ही बघत आहात चिंचवलीचा रोमन. आपण चिंचवलीच्या नेहमीच लक्षाला बघत असतो छोट्या लक्षाला. तर आज आपण रोमनची माहिती घेऊया. तर नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव काय? अक्षय गणेश भंडारी चिंचवली. आणि काय सांगावं रोमनबद्दल? कारण की लक्षात तर आपला भरपूर नाव करतोय बघता आपण बिंजोडमध्ये भरपूर नाव करतोय आपल्या बिंजोडमध्ये. तर रोमनबद्दल काय सांगाल? रोमन पण पुढचं भविष्य आमचा. तशी 4 गाड्या पडल्या तरी आम्ही काही जिद्द सोडली नाही. बघू आता 5वी आज कुणालांची गाडी जमली. अच्छा म्हणजे 4 गाड्या पडून सुद्धा तुमच्याशी जिद्द आहे की आपला नक्कीच गुलाल होईल. म्हणजे काय असं मनात वगैरे निराशा वगैरे आली काय एवढ्या गाड्या पडून? पण निराशा काहीच नाही. फक्त मैत्रीचं संबंध जपतो आम्ही. कारण जर शब्द दिला तर कुठे शब्दाला पार करतो. आता आम्ही भरपूर जणांना जसं कोणी बैल मागला. आता आम्हाला बैलाला आज पेरा पण नव्हता तरी आम्ही लक्ष नव्हतं तर आणलेला. एक शब्दावरती रोशनने बैल मागला. आमचा मित्र आहे चांगला. आम्ही लगेच बैल दिला बाबा घे तुला. त्याचा आम्ही नाही व्हिडिओ बघली नाही काही बघली. जाऊन त्यावर मैत्रीपूर्ण देऊन टाकला बैल. कारण असेच आम्ही 4 गाड्या झाल्या. आम्ही असंच कोणाचा बैल न बघता बैल दिला होता. आज पण दिला कारण कोणाचा शब्द दिला तर तो आम्ही पार केला. बरोबर. आणि लक्षाबद्दल काय सांगाल? आता येणाऱ्या टायमात आपल्याला 3 फेऱ्यामध्ये पलताना दिसेल का? दिसेल. आता बघू 20 तारखेच्या नंतर वरती माझं नियोजन चाललंय. काल पण फोन केला वरती एक चांगला बैल आम्ही पण शोधून ठेवतोय कारण मोठा मैदान आहे. हिंदकेसरी मैदानाला पलवायचा विचार चालू 20 तारखेनंतर. नक्कीच दादा तेव्हा तुम्ही नक्कीच गुलालाचे मानकरी व्हाल. आणि रोमन बद्दल काय सांगा? रोमनचा पल वगैरे कसा वाटतं तुम्हाला? रोमनचा पल तर चांगला. तुम्हाला बोललो ना पुढच्या वर्षी आमची स्वतःची गाडी पळेल. अच्छा. कारण की भरपूर जणांची इच्छा असते की स्वतःची गाडी पलावी बिंजोडमध्ये या असा साज पलावा. नक्की तुमचा येणाऱ्या टायमात ही घरची जोडी आम्हाला बघायला भेटेल आणि चांगलाच स्पीड देखील ती गाडी पकडेल. आणि काय मेहनत चालू आहे आता रोमनच्या मागे? रोमनच्या मागे तीच आता लक्ष नसलं का आम्ही रोमनला आणतो. आता बरेच जण बोलतात आणतो तरी आणतात कारण आम्ही जिद्द सोडली नाही. एक ना एक दिवस गुलाल होईल ना. जेव्हा गुलाल होईल तेव्हा लोक बी म्हणतील का बैल पळतो म्हणून. आता पण नियोजन होता त्याचा. ही गाडी झाल्यावरती नंतर राहुल भाईच्या बाजीत किंवा किसनात बैल टाकायचा होता. पण आता ती गाडी जमली. आता जर झाली लवकर तर त्या बैलात पण आम्हाला बैल बघायला भेटेल. कारण राहुल दादांच्या बैलामध्येच सगळी बैला पलत आल्यात. आता पण परत त्यांच्या बैलात बैल टाकून कुठेतरी उजेरात आणण्याचं काम करीत होतो. पण आता गाडी जमली बघू झाली तर करू आम्ही त्या बैलात. तर दादा मी तुम्हाला शुभेच्छा करतो खूप सारे. आणि या बाजूला बघता आपण पूर्ण मित्र परिवार आराम करत आहे. आता थोड्याच वेळेला शर्यतीसाठी देखील जाणार आहेत. आता जोडी आपली तयार आहे. या बाजूला आपण वरदान बघतोय आणि या बाजूला महबूब 8001 हिंदकेसरी महबूब बघतोय. फुल ॲग्रेसिव्ह असते बैल जेव्हा पण शर्यतीला जातात. फुल ॲग्रेसिव्हपणा दाखवतात. आता दोन्ही पण बैल ॲक्टिव्ह आहेत आणि गाडी आता थोड्याच वेळात झुकणार आहे. समोरच तुम्ही हिंदकेसरी वादल बघताय आणि आता शर्यतीसाठी सज्ज आहे. शर्यत देखील जमलेली आहे. दादा कोणाशी जमले? पालेवाल्यांशी शर्यत आहे.
एक बैल सांगून आहे का? नाही बिंजोरला होता ना. बिंजोडला होता का? आपला जोड कोण आहे? आपल्याला समीर भाई मोठा गाव. समीर भोईर मोठा गाव. हिंद केसरी वाद आहे आणि महाराज देखील शर्यतीसाठी गेलेला आहे. तुम्ही समोरच बघत आहात कोणगाव भिवंडीचा नाशिक एक्सप्रेस सोन्या. बघा आताशी गुलाल घेतलेला आहे सोन्याने. कशा पद्धतीने बघा रिॲक्ट करतेस गुलाल घेतल्यानंतर. बाबू तुझं नाव काय? आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत. कुठून आहे? खिडकालीच आहे. मग तू पण बघते. तुम्हाला कोणता बैल आवडते? कोणता? तुला मथुर आवडते ना? तुला? आमचा बैल बी आहे चैतन. तुमच्या बैलाचं नाव काय? चैतन आणि भारत. चैतन आणि भारत. तुला कोणता बैल आवडते? आम्हाला चैतन भारत बी आवडतं. अच्छा, मथुर पण ना. मग झाला का गुलाल का अजून बाकी आहे शर्यती व्हायची? शर्यत सुटणारी आता. सुटणार आहे का? पायथ्यावर. चला मग तुम्हाला शर्यतीसाठी बेस्ट ऑफ लक. चालेल. थँक्यू. नमस्कार भाऊ. नमस्कार. आपलं नाव काय? प्रथमेश आणि आज आपण गुलालाचा मानकरी झालेलो आहोत. तर कसं वाटतंय? आनंद झाला मला. आणि आपल्या बैलाबद्दल काय खासियत? आपल्या बैलाचं नाव काय आहे? नंद्या. नंद्या का? कुठला नंद्या? कामोठे पनवेल. कामवडे पनवेल का? आणि आपल्या बैलाची खासियत काय म्हणजे कोणत्या साईडने पळतो? कारण स्पीड वगैरे कसा लावतो? कुठून लावतो? तो चारी गांधी पळत. हा. डाव्या गांधी फास्ट आहे. आणि का सुट्टीपासून तो स्पीड घेतो का काय कसं धाग्याचं? फास्ट निघतो. सुट्टीला फास्ट निघतो का? आणि नंतर मग गुलाल घेतो. काय आवडतं आपल्या नंद्यामध्ये तुम्हाला? म्हणजे आम्हाला पहिल्यापासून आवडते. पहिल्यापासून घेतला तो बारीक होता ना. हा. आवडता. अच्छा, मग आता किती दाते आहे मग? मग तुम्ही म्हणजे शून्यापासून त्याला पूर्ण घडवलंय. 29,000 घेतलेला. किती? 29,000. 3 वर्ष आधी ना? मग तेव्हा तुम्हाला वाटला नाही का जास्त अशी रक्कम मोजली तुम्ही? आणि आता काय पुढे अपेक्षा असणार आहेत नंद्याकडून? अपेक्षा तो पूर्ण करतेच आमच्या. अजून अपेक्षा आहेत त्याच्याकडून. नक्की तुमच्या येणाऱ्या टायमात अपेक्षा पूर्ण होतील. चला मी तुम्हाला शुभेच्छा देतो.